नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बालुशाहीची रेसिपी. चला तर सुरू करूया आजची बालुशाहीची रेसिपी. त्यासाठी 1.5 कप मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चम्मच बेकिंग पावडर टाकलेला आहे आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे. सर्व मिश्रण एकत्र कोरडं अगोदर मिक्स करून घ्यायचं. नंतर त्यामध्ये अर्धा कप तूप घालूया. अर्धा कप तूप घातलेलं आहे आणि पूर्ण तूप मैद्याला छानपैकी लावून घेऊ. मस्त असं मिक्स करून घेऊ, जेणेकरून बाइंडिंग केल्यानंतर हातामध्ये एक मूठ तयार होईल. अशा प्रकारे आपल्याला तूप लागेल. तर अगर कमी राहील तुमच्या याच्यामध्ये तर आणखी 2 चम्मच तूप घालू शकता. नंतर थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि डो तयार नाही करायचा आहे. जसं आपण डो पोळीसाठी वगैरे करतो तसं नाही करायचं आहे. फक्त सर्व जो मैदा आहे तो बाइंडिंग करायचा आहे. असं म्हणजे एक पूर्ण मिश्रण एकत्र करायचं आहे. नंतर 10 ते 20 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. नंतर एका भांड्यामध्ये 2 कप साखर घेतलेली आहे आणि 1 कप पाणी घेतलेलं आहे. त्याची चाशणी तयार करून घेऊ. एकतारी चाशणी पाहिजे. एकतारी म्हणजे खूप कडक नाही, बट नॉर्मली एकतारी येईल बा हलकासा, अशा प्रकारे, आणि थोडी चिपचिपी राहील. नंतर त्यामध्ये 1 चम्मच जवळपास इलायची पावडर आणि फूड कलर टाकलेला आहे. तुमच्याकडे केसरचे धागे असेल तर केसरचे धागे पण टाकू शकता. बघा अशा प्रकारे हलकासा एकतार आला पाहिजे. अशी चिपचिपीची चाशणी तयार करायची आहे. चाशणी तयार झाली की 10-15 मिनटानंतर जो रेस्ट केलेला डो होता त्याला थोडा आणखी हे करून घेऊ. आपण हाताने मसलून घेऊ हलकंसंच आणि त्याचे छोटे छोटे बॉल घेऊन बालुशाही तयार करून घेऊ. बघा अशा प्रकारे छोटासा बॉल घ्यायचा, असं गोल गोल करायचं आणि नंतर थोडंसं ट्विस्ट केल्यासारखं करायचं आणि एखाद्या दारघोटणीने वगैरे किंवा बेलनने वगैरे होल करून बालुशाही तयार करून घ्यायची आहे. बघा आणखी करून दाखवते तुम्हाला. एक गोळा घ्यायचा, गोल गोल करायचा आणि थोडं हलकंसं असं चापट केल्यानंतर ट्विस्ट केल्यासारखं करायचं आणि होल करून घ्यायचं. बोटांनी होल केल्याने कसं आतमध्ये पाक जात नाही, म्हणून तुम्ही दाळघोटणी किंवा बेलनने करू शकता. आणि नंतर अगदी लो फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. बघा अगदी हलकंसं गरम झालेलं आहे आणि नंतर 1-2 मिनटानंतर थोडे बबल्स यायला लागेल. तर तसंच हात न लावता न पलटवता फ्राय होऊ द्यायचं आणि नंतर थोड्या वेळाने 5 मिनिटांनी पलटवायचं आणि नंतर असंच लो मीडियमवर पूर्ण बालुशाही फ्राय करून घ्यायचं आहे. बालुशाही म्हणजे आपण एका पातेल्यामध्ये 4 ते 5 टाकतो तर 10 ते 15 मिनटं फ्राय व्हायला लागतेच लो मीडियमवर. नंतर चाशणी हलकीशी गरम पाहिजे आणि बालुशाही तर गरम असतानाच पाकामध्ये टाकायचं आहे आणि चाशणी पण थोडी हलकीशी गरम पाहिजे. थंडी झाली असेल तर थोडंसं हलकंसं आणखी गरम करून घ्यायचं हलकंसं. नंतर त्यामध्ये 2 मिनटं एका साईडनी 2 मिनटे दुसऱ्या साईडनी असं पाकामध्ये मुरू द्यायचं आणि त्याच्यानंतर काढून घ्यायचं. कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा.